अस्मिताच्या फोनच्या रिंगमुळे घरात पसरलेली भीषण शांतता भंग झाली. अस्मिताने डोळे पुसले आणि तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो अस्मिता. हां बोल ग प्रेरणा. अगं मी तुला म्हटले होते ना की मी त्या काकांशी बोलेल म्हणून. हो हो, त्याचं काय झालं मग? अगं त्यांनी तुला उद्या बोलावलं आहे इंटरव्ह्यूसाठी. जाऊन येशील? मी तुला ॲड्रेस मेसेज करते. हो चालेल, थँक्स प्रेरणा, मला गरज होती त्याची. ओके बाय. हो बाय. अस्मिताने फोन ठेवला. प्रेरणाने तिला लगेच ॲड्रेस मेसेज केला. आई, उद्या मला एके ठिकाणी जायचे आहे इंटरव्ह्यूसाठी. आजचा दिवस सर्वांनी फक्त पास केला. ना संवाद झाला कोणात, ना भांडणं, फक्त शांतता. पण डोक्यात मात्र विचारांचं थैमान, आठवणींची गर्दी आणि त्याचबरोबर येणारे अश्रू. सकाळ झाली आणि अस्मिता थोडी नॉर्मल झाली. प्रेरणाने सांगितले त्या ठिकाणी तिला जायचं होतं. तिने तयारी केली आणि ती निघणार तोच तिला पुन्हा फोन आला. हॅलो अस्मिता मॅम, मी शर्वरी बोलते. तो आवाज ऐकताच अस्मिताचं अवसान गळाले, पण तिने स्वतःला सावरलं. हां बोला. तुम्ही आज आल्या नाही घरी? मला जमणार नाही आता यायला. मला दुसरीकडे जॉब लागला आहे. पण प्लीज शर्वरी, मला माफ करा, पण नाही जमणार असं बोलून अस्मिताने फोन ठेवला. डोळ्यात अश्रू जमा झाले म्हणून ती तोंडावर पाणी मारण्यासाठी आत गेली. तेवढ्यात तिच्या आईने अस्मिताच्या फोनमधून शर्वरीचा नंबर लिहून घेतला आणि मोबाईल पुन्हा जागेवर ठेवून दिला. आई येते ग मी, अस्मिता म्हणाली. हो हो, नीट जा आणि कळव मला काय झालं ते. आई. अस्मिता घरून निघाली, पण डोक्यात अमितचा विचार येतच होता. ती 12 वर्षापूर्वीच्या तिच्या भूतकाळात हरवली. हॅलो अस्मिता. हां अमित बोल ना. मला तुला भेटायचं होतं आज. येशील का? हो चालेल ना. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू. ओके, भेटल्यावर बोलूया. बाय. ओके बाय. अमित वेळेच्या आधीच तिथे पोहोचला होता. मी आली तेव्हा किती गोड हसला होता तो माझ्याशी. हे अस्मी, उशीर झाला तुला, आणि तुझा चेहरा का असा दिसतोय रडका? आईशी भांडले की काय? पण भांडण करेल अशी माझी आई नाही. अस्मी बोल ना, काय झालं? तू सांग, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? मी बाबांना सगळं सांगितलं आपल्याबद्दल. ते तयार आहेत आपल्या लग्नासाठी. पण काय? पण ते म्हणाले की तू आधी स्वतःला सिद्ध कर. आज तुझ्याकडे जे काही आहे ते मी दिलेलं आहे, आणि जर तुला लग्न करायचं असेल तर आधी स्वतः काहीतरी कमव. मग तू काय बोललास? मी ॲक्सेप्ट केलं त्यांचं चॅलेंज. म्हणजे ते आता तुला त्यांची प्रॉपर्टी नाही देणार? नाही, आपण कमवू ग आपलं वेगळं. मग काय उपयोग? म्हणजे अस्मी, अगं असं काय बोलतेस तू? तू जे ऐकलं तेच खरं आहे. नीट सांग, मला नाही कळलं. ठीक आहे, तुला स्पष्टच ऐकायचं तर ऐक. मी तुझ्या पैशांना बघून तुझ्याशी लग्नाला तयार झाली होती, पण आता पैसेच नाहीत तर. आईचा फोन सुरू असतानाच कविता तिथे आली. काय काकू, कोणाचं अभिनंदन करताय? कविता अस्मिताच्या आईला बोलली. अगं अस्मिताला नोकरी मिळाली. अरे वा, मस्तच. कविता. काय झालं काकू, तुम्ही इतक्या शांत का झाल्यात? काही नाही ग, मला माफी मागायची आहे अमितची. त्याला सांगायचं आहे मला जे काही झालं ते त्यात अस्मीचा काहीच चूक नव्हती. माझ्यामुळे तिने तसं केलं होतं. काकू जाऊ द्या आता, खूप उशीर झाला त्या गोष्टीला. हो मला कळतंय, आता खूप उशीर झालाय, पण हे दुःख मनात ठेवून मरण ही शांत येणार नाही मला. त्या दिवशी जर मी डगमगले नसते, थोडी हिम्मत करून समाजाचा सामना केला असता तर आज माझ्या पोरीचं नशीब असं. आणि आईला रडू आलं. काकू असं नका ना बोलू. कविता. माझं एक काम करशील? बोला ना काकू. माझी आणि अमितची भेट करून देशील? काकू पण माझ्याकडे त्याचा काही फोन नंबर नाही किंवा मला त्याचा पत्ताही माहीत नाही. माझ्याकडे शर्वरीचा, त्याच्या बायकोचा नंबर आहे. आई म्हणाली. ठीक आहे, द्या तो नंबर मला. मी आधी त्याच्या बायकोला भेटते आणि तिला सगळं सांगते.
मग तुमची आणि अमितची भेट करते. चालेल. हो चालेल कविता. थँक्स. काय काकू थँक्स वगैरे? कोणाला थँक्स म्हणतेस? चपला काढत काढत अस्मिता कविताला म्हणाली. अरे आलीस तू अस्मी, ये. विषयांतर करत आई म्हणाली. अभिनंदन अस्मी. कविता अस्मिताला बोलली. हो ग थँक्स. ओके, तर तू कर आराम, मी जाते आता घरी. काकू येते मी. कविता तिच्या घरी निघून गेली. अस्मिताई हातपाय धुवून फ्रेश झाली. यंत्रवत घरातील कामं आटोपली. रोहीचा अभ्यास घेतला, तिला जेवू घातलं आणि रोही झोपल्यावर अस्मिताही तिच्या खोलीत आली. समोरच सुधांशूचा फोटो होता. फोटोकडे बघून ती म्हणाली, सुधांशू, आज मला नोकरी मिळाली. खूप इच्छा होती आधीपासूनच नोकरी करावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण नाही पूर्ण झालं कधी. कायम तू नकार द्यायचास. आज नोकरी करायला मिळते आहे, पण तू या जगात नसताना असे कधी होईल असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता रे. आणि अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. ठरल्याप्रमाणे कविताने शर्वरीला फोन केला. कविता अस्मिताची मैत्रीण आहे हे ऐकल्यावर शर्वरीला भेटायला तयार झाली ती. नाहीतर अमित आणि अस्मिताच्या नात्याचा उलगडा तिलाही हवाच होता. एका कॅफेमध्ये भेटायचं ठरलं. शर्वरी आणि कविता एकमेकांना भेटल्या. कविताने हाय हॅलो सारख्या जुजबी गोष्टींनी बोलायला सुरुवात केली. शर्वरीने मग डायरेक्ट विषयालाच हात घातला आणि मग कविता बोलती झाली. कविताने तिला अमित आणि अस्मिताबद्दलचे सर्व काही सांगितले. अस्मितेचा भूतकाळ समजल्यावर एक स्त्री म्हणून तिलाही खूप वाईट वाटलं, पण त्याचबरोबर नवऱ्याच्या मनात त्याच्या भूतकाळातील मैत्रिणीसाठी असलेलं प्रेम बघून ईर्ष्या निर्माण झाली. आणि साहजिकच प्रश्न आला तिच्या मनात, काय कमी आहे माझ्यात की अमितचं प्रेम मला मिळालं नाही? मान सन्मान अधिकार सर्व दिलं अमितने, पण प्रेम नाही दिलं. एक बायको म्हणून मी सर्व कर्तव्य पूर्ण केली. मान्य की अमितने माझ्याशी त्याच्या मर्जीने लग्न नाही केलं, पण इतक्या वर्षाच्या माझ्या सहवासात सुद्धा तो अस्मिताला विसरला नाही, याचं वाईट वाटतंय. शर्वरीची विचारांची तंद्री लागलेली पाहून कविताने तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला आणि शर्वरी भानावर आली. तर मला सांगण्यामागे काय कारण आहे? शर्वरीने प्रश्न केला. इतकंच की अमितला भेटायचं आहे, त्यासाठी तुझी परवानगी हवी. कविता म्हणाली. त्याने काय होईल? शर्वरी, एका आईच्या मनावरचं ओझं दूर होईल, तिच्या मनाला शांतता लाभेल. कविता. अमितच्या ऑफिसचा ॲड्रेस शर्वरीने कविताला दिला आणि मग दोघींनीही एकमेकांना निरोप घेतला. कविता अस्मिताच्या घरी आली. अस्मिता तिच्या जॉबच्या ठिकाणी गेली होती. कविताने आईला अमितचा ॲड्रेस दिला आणि ती तिच्या घरी निघून गेली. अस्मिताच्या आईने अमितला भेटायला जायची तिच्या मनाची तयारी केली आणि ती घरातून निघाली. कविता, मी अमितला भेटायला जात आहे. अस्मी घरी आली तर तिला सांग मी मंदिरात गेली आहे. कविताला निरोप देऊन आई अमितच्या ऑफिसमध्ये आली. गेटकीपरकडून निरोप मिळताच अमित खाली बेसमेंटमध्ये आला. समोर अस्मिताच्या आईला बघताच अश्रू आणि राग दोन्ही भावना एकदम त्याच्या चेहऱ्यावर उमटल्या. अमित न बोलताच परत वर जायला निघाला. थांब अमित, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आई, बोलण्यासारखं अजून काही बाकी आहे आपल्यात? अमित, हो बरंच काही, आई म्हणाली. अमित आणि आई ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसले. अमित, माझ्या अस्मिताबद्दल तुझ्या मनात राग आहे, तो चुकीचा आहे, फक्त गैरसमजामुळे तयार झाला आहे. प्लीज आता तो विषय नको. मी सगळं विसरून पुढे निघालोय आणि सुखी संसार थाटला आहे मी. तुमच्या मुलीपेक्षाही सुंदर बायको आहे म्हणजे तीच. अमित म्हणाला करणारी आहे, माझ्या पैशांवर नाही. संसार सुखी राहू हा माझा आशीर्वाद आहे बेटा, पण माझ्या अस्मितेला पैसा कधीच प्रिय नव्हता, हेच तुला सांगायचं होतं. त्या दिवशी जे काही अस्मिता तुला बोलली ते माझ्या सांगण्यावरून. आवाज तिचा होता पण शब्द माझे होते. आई, काय? अमित म्हणाला आणि आईने तिच्या नंदेची सर्व हकीकत अमितला सांगितली.
अमितला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण हे सगळं आत्ता का? अमित म्हणाला, मी त्यावेळेस तुमच्यामध्ये येऊन जो अपराध केला त्याची शिक्षा मला देव देईलच. पण तुझ्याकडून माफी मागायची होती म्हणून आली मी आज. बोलता बोलता आईचा कंठ दाटून आला. साठलेलं व्यक्त केल्यावर आईला हलकं वाटायला लागलं. अमितच्या मनातून अस्मितेबद्दलचा राग शांत झालेला बघून तिला आनंद झाला. येते मी आता. अस्मिता घरी येण्याच्या आत मला घरी पोहोचायचं आहे. काळजी घे तुझी आणि सुखी राहा. घरी यायच्या आधी म्हणजे जॉब करते का ती? हो, 2 महिन्यापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं म्हणून करते ती नोकरी. आई, मला पत्ता द्याल का तिथला? आईकडून अस्मिताच्या नवीन शाळेचा पत्ता त्याने घेतला आणि आईला रिक्षा करून तो पुन्हा ऑफिसमध्ये आला. त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. ऑफिसातल्या कुठल्याच कामात त्याचं लक्ष लागत नव्हते. आज सारखे अस्मितेला भेटण्याची ओढ निर्माण झाली होती त्याच्यामध्ये. ऑफिस सुटल्यावर अमित घरी आला. हातपाय धुवून फ्रेश झाला. पण नेहमीसारखा तो पूर्वीसोबत खेळला नाही की गप्पासुद्धा मारल्या नाहीत. त्याच्याच विचारामध्ये तो हरवलेला होता. त्याच्यातील बदल शर्वरीला जाणवला. अमितचा ॲड्रेस देऊन आपण चूक तर केली नाही ना, अशी शंका तिच्या मनात येऊन गेली. रात्र झाली. शर्वरी तिच्या बेडरूममध्ये आली. अमित आराम खुर्चीत बसून सिगरेट पित होता. जेव्हा अमित कसल्या टेन्शनमध्ये असतो तेव्हाच तो सिगरेट पितो हे शर्वरीला माहीत होते. काय झालं हे विचारावं असे तिच्या मनात आलं. पण अमित उत्तर देणार नाही हेही तिला माहीत होतं. म्हणून तिने तो विचार सोडून दिला. तिने नाईट ड्रेस घातला होता आणि ती बेडवर झोपली. अमितचं आज लक्षच नव्हतं कशात. बाल्कनीत तर कधी बेडरूममध्ये तो फेऱ्या मारतच होता. शर्वरी हे सगळं बेडवर पडल्या पडल्या बघत होती. बराच वेळ ती अमितचाच विचार करत होती. विचार करता करता तिला डोळा लागला. थोड्या वेळाने अमितच्या स्पर्शाने तिला जाग आली. अमितने ड्रिंक केलं होतं. तो तिच्या जवळ आला. तिला त्याने घट्ट मिठी मारली. शर्वरीला हा स्पर्श वेगळा भासत होता. त्याने तिला अजूनच घट्ट मिठी मारली. ती काही बोलणार तितक्यात, अस्मी मला माफ कर ग. इतक्या वर्षापासून तुझा राग करत होतो मी. खूपदा ठरवलं तुला विसरून जावं पण नाही विसरू शकलो ग. आय लव्ह यू अस्मी, आय लव्ह यू. आणि त्याने शर्वरीला किस केलं. त्याची मिठी सैल झाली. तो बेडवर आदळला आणि झोपून गेला. पण शर्वरीच्या मनाला मात्र असंख्य वेदना झाल्या. तिला आठवले अमित तिला म्हणाला होता, माझ्या एकट्याशी तुला लग्न करता येणार नाही. तुला तिच्या आठवणीसोबतच माझा स्वीकार करावा लागेल. त्यावेळी आपण हो म्हटलो खरं, पण आता हे दुःख सहन होत नाही. बायकोच्या मिठीतही अमितला प्रियसी आठवते. हे दुःख तिला सहन होण्यापलीकडचं होतं. शर्वरी अमितच्या निपचित पडलेल्या देहाकडे बघतच राहिली. तिने त्याच्या केसातून मायेने हात फिरवला. अमित, काय कमी राहिलं रे माझ्या प्रेमात? अजून किती वर्ष तू मला त्या चुकीची शिक्षा देणार आहेस? प्रेमच केलं होतं मी तुझ्यावरच, म्हणून मी तशी वागले होते. पण आज इतक्या वर्षाच्या माझ्या सोबतच्या संसारात तुला कधीच माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं नाही का रे? शर्वरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते अमितच्या चेहऱ्यावर पडले होते. त्याला त्याची जाणीवच झाली नाही. रडतच शर्वरी झोपून गेली. सकाळ झाली. अमितने मारलेल्या डिओच्या उग्र वासाने तिला जाग आली. तिने डोळे उघडले. अमितची बाहेर जाण्याची तयारी सुरू होते. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. शर्वरी बेडवरून उठली. तिच्या मोकळ्या केसांना तिने रबर बँड बांधला आणि ती अमितकडे गेली. अरे मला उशीर झाला उठायला. थांबा हां, मी फ्रेश होऊन तुमचा टिफिन तयार करून देते. नाही नको, मला टिफिन नको आहे. आज मी ऑफिसला जाणार नाही. मी सुट्टी टाकली आहे. अमित आरशातूनच शर्वरीकडे बघत म्हणाला. सुट्टी टाकली का? तब्येत तरी बरी आहे ना तुमची? त्याच्या कपाळाला हात लावत शर्वरी म्हणाली. तब्येत ठीक आहे. मला मित्राला भेटायला जायचं आहे आणि हो मला उशीर होईल. तू आणि पूर्वा लंच करून घ्या. माझ्यासाठी थांबू नका.
इतके बोलून अमितने शूज घातले आणि तो घराबाहेर पडला. मित्र की मैत्रीण? शर्वरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शर्वरीची शंका अगदी खरी होती. अमित अस्मिताला भेटायला तिच्या शाळेत आला होता. अस्मिता वर्गावर तास घेत होती. तिच्या वर्गाच्या खिडकीच्या समोर थोड्या दूरवर अमित उभा होता. खिडकीतून तो अस्मितालाच निहाळत होता. अस्मी, किती बदललीस ग तू. साडी, लांब केस, खूप सुंदर दिसतेस, आधीपेक्षाही जास्त. पण चेहरा खूप मलूल झाला आहे तुझा. पण काही हरकत नाही, आता मी आलोय ना, मग तुला खळाळून हसवेल मी. खूप आनंद भरून टाकेल मी तुझ्या लाईफमध्ये. मला विश्वासच होत नाही की आपण पुन्हा एकमेकांसमोर आहोत. तू पुन्हा कधी परत भेटशील याची मला खात्रीच नव्हती. अमित त्याच्याच विचारांमध्ये गुंतला होता. अस्मिताचा तास संपला. ती वर्गातून बाहेर पडली. अमित तिची वाट बघत उभाच होता. त्याला असं समोर बघून अस्मिताचं हृदय जोरात धडकायला लागलं. तिने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि ती सरळ टीचर रूममध्ये गेली. खुर्चीवर बसली. ग्लासभर पाणी गटागटा प्यायली. कपाळावर आलेला घाम रुमालाने पुसला. हा इथे काय करतो आहे? पण हा इथे आला तरी कसा? हा कोणाला भेटायला आला असेल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. टीचर रूमच्या खिडकीतून तिने चोरून बघितलं तर अमित अजूनही तिथेच उभा होता. खिडकीतून त्याला बघताना त्याची आणि तिची नजरानजर झाली. तशी अस्मिता पटकन मागे सरकली. पुढच्या तासाची बेल वाजली. अस्मिता मनात नसतानाही टीचर रूममधून बाहेर आली. समोर अमित उभा होता. त्याला समोर बघताच अस्मिता भरभर चालू लागली आणि पटकन तिच्या तासाच्या वर्गात शिरली. बराच वेळ दोघांचा हा लपंडाव सुरू होता. त्यांच्या अशा वागण्याचं आता दोघांनाही हसू येत होतं. शेवटी अस्मिताची शाळा सुटली. ती वर्गाबाहेर आली. तिने ग्राउंडवर चौफेर नजर फिरवली. अमित कुठेच दिसला नाही. गेला वाटतं असं म्हणून अस्मिता वळली. तोच तिच्या मागे अमित उभा होता. तो तिच्या इतक्या जवळ होता की त्याला आता टाळू शकत नव्हती. अस्मी, अमितने आवाज दिला. का आलास तू इथे? अगदी कोरड्या स्वरात अस्मी बोलली. तुला भेटायला. पण मला नाही भेटायचं तुला. अस्मिता पुढे जायला लागली. तोच त्याने तिचा हात पकडला. अमित, हात सोड माझा. स्वतःचा हात सोडवत अस्मिता म्हणाली, प्लीज एकदा बोलायचं मला अस्मी. तिच्या समोर हात जोडून तो उभा होता. इथे सीन नको क्रिएट करू प्लीज. अस्मिता वैतागून त्याला म्हणाली. मग एकदा बोल माझ्याशी. अमित, ठीक आहे बोल. काय बोलायचंय ते? कॉफी पीत बोलूया? नाही, मला घरी लवकर जायचं आहे. माझी मुलगी वाट बघत असेल घरी. ओके, मग उद्या येशील कॉफी प्यायला? अमित, प्लीज काय बोलायचं ते बोल एकदाच. अस्मिता खूपच वैतागली होती. ओ माय गॉड अस्मी, आज किती वर्षातून माझं नाव ऐकलं मी तुझ्या तोंडातून. खूप छान वाटलं ग, अमित म्हणाला. अस्मिताला आता भावनांना आवर घालणे मुश्किल झालं होतं. कधीही डोळे तिची साथ सोडून वाहणार होते. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि ती घरी जायला निघाली. ती पाठमोरी झाल्याच बरोबर अमित बोलला, अस्मी, आय एम सॉरी. तशी अस्मिता वळली आणि तिने अमितकडे बघितले. सॉरी कशासाठी? मी केलेल्या चुकीसाठी. तुझा राग केला मी. तुला माझ्या लाईफमधून निघून जा असं सांगितलं. त्या सर्व गोष्टींसाठी सॉरी. अमित त्याचे कान पकडून बोलत होता. तू कुठलीच चूक केली नव्हतीस. तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, अस्मिता म्हणाली. पण तू मला खरे का नाही सांगितलंस? अमित, खरं? काय खरं? मी जे खरं होतं तेच तुला तेव्हा बोलली होती आणि आजही त्यात काही बदल झाला नाहीये. अस्मिता, काल तुझी आई मला भेटायला आली होती. तिने सगळं सांगितलं मला. प्लीज आता तरी नको ना बोलू असं, अमित म्हणाला. काय? आई तुला भेटायला आली होती? अस्मिताला खूपच मोठा धक्का बसला होता. पण हे सगळं मला तू सांगायला हवं होतंस. अस्मी, मी जर खरं सांगितलं असतं तर तू मला जाऊ दिलं असतंस? नाही, कधीच नाही, अमित म्हणाला. क्षणभर एकदम शांतता पसरली
दोघेही एकमेकांना फक्त बघत उभे होते. एकमेकांना नजरेत सामावून घेत होते. अस्मिताचा फोन वाजल्यामुळे दोघेही सावरले. अस्मिताच्या आईचा फोन होता. अस्मिताने फोन रिसीव्ह केला. हॅलो आई. अगं अस्मिता, कुठे आहेस बाळा तू? आईने विचारले. हो आई, येतच आहे. थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. ठीक आहे, ये लवकर, आई म्हणाली. अस्मिताने फोन पर्समध्ये ठेवला. मला निघावं लागेल, आई वाट बघत आहे माझी, असं म्हणून अस्मिता चालू लागली. थांब ना थोडं, मी सोडतो तुला घरी, अमित म्हणाला. नाही नको, मी जाईन. उद्या येशील का कॉफी प्यायला? अमित. नाही, मला तुझा मोबाईल नंबर देतेस का? मग आपण बोलू फोनवर. नाही, त्याची काहीच गरज नाही. मग घरचा ॲड्रेस दे, मी तुला घ्यायला येतो उद्या. तुला शाळेत सोडून दे, अमित म्हणाला. अमित प्लीज, मी हात जोडते तुला, पण जो चॅप्टर मी क्लोज केला आहे तो पुन्हा नको उघडूस. प्लीज मला एकटे सोड, प्लीज. आणि अस्मिता रडायला लागली. रडतच ती तिथून निघाली आणि अमित तिला फक्त बघतच उभा राहिला. मनात असूनही तो तिला थांबवू शकला नाही. अस्मिता घरी आली. तिच्या आईने दार उघडलं. अस्मिताला आईचा खूप राग आला होता, पण समोर रुहीला बघून ती आईला काही बोलली नाही. ती फ्रेश झाली. रुहीला घेऊन ती कविताकडे गेली. रुही, तू इथे सानिका, कविताची मुलगी, सोबत खेळ. रुहीला अस्मिता बोलली. कविता, लक्ष ठेव, थोडं काम आहे मला, असं म्हणून रुहीला इथे आणलं. कविताला अस्मिता बोलली. रुही कविताकडे सोडून अस्मिता तिच्या घरी आली. तिने दरवाजा बंद केला आणि आईला आरोळी मारली. आई, ए आई, इकडे ये. हो ग, आले. इतके काय महत्वाचे काम आहे? इतक्या आरोळ्या काय मारते आहेस? आई म्हणाली. आई, काल तू कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे? ती कचरतच बोलली. आई, खरं सांग, तू काल कुठे गेली होतीस? अस्मिताने पुन्हा आईला विचारले. मी मंदिरात गेले होते. आपली चोरी पकडली आहे हे आईच्या लक्षात आलं. मंदिरात की अमितला भेटायला? हां बोल. अस्मिता भयंकर चिडली होती. हो, गेली होती मी अमितला भेटायला, असं म्हणून आई मटकन खुर्चीत बसली. अगं पण का? कशासाठी? हे करण्यापूर्वी एकदाही मला विचारावं असं वाटलं नाही का ग तुला? तुझ्यासाठी गेले मी, माझ्यासाठी. आई, काय नवा खेळ खेळते आहेस तू आता? बोल आई. तिच्या आईच्या दोन्ही खांद्यांना गदागद हलवत अस्मिता बोलली. काय बोलते तू अस्मिता? मी खेळ खेळते, आई म्हणाली. हो, खेळच खेळतेस तू. 12 वर्षापूर्वी सुद्धा माझ्या आणि अमितच्या आयुष्याशी खेळच खेळलीस तू. स्वतःचा दाखला देऊन मला आणि त्याला वेगळं केलंस तू. आई, तुला मी चांगलंच ओळखते. अमित आणि माझं नातं तुटून 12 वर्ष झालीत. तेव्हा कधी नाही तुला वाटलं त्याची माफी मागावी? मग आत्ताच का? खरं सांग आई, खरं सांग, तू का गेली होतीस त्याच्याकडे? अस्मिताच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आहे माझ्या मनात एक गोष्ट. गेल्या 12 वर्षापासून बघते तुला. सुधांशू सोबत तुझं लग्न झालं तेव्हापासून ना कधी चेहऱ्यावर हसू आलं, ना कसली अपेक्षा केलीस तू. साधे भांडण सुद्धा केलं नाही तू फक्त सहन करत आलीस. तुला असं निर्विकार बघून आतल्या आत तुटत होते मी, स्वतःला कोसत होते मी. नियतीने हे दुःख कमी होतं म्हणून सुधांशूला तुझ्यापासून दूर नेलं. इतक्या कमी वयात विधवा झालीस तू. परत एक मुलगी तुला. एकटीने कसं सांभाळशील तू हे सगळं? ही चिंता मला रात्रभर झोपू देत नव्हती. त्या दिवशी तुझ्या तोंडून अमितचं नाव ऐकलं तेव्हा ठरवलं, तुझ्या सुन्या आयुष्यात कुणी हास्य परत आणू शकतो तर तो अमितच. म्हणून मी गेले त्याच्याजवळ. आईचा कंठ दाटून आला होता. चुकीचा विचार केलास तू आई. माझ्या आयुष्यात हसू आणण्यासाठी तू 3 आयुष्याशी खेळते आहेस. मी, अमित आणि शर्वरी. तिची तर काहीच चूक नसताना ती सहन करते आहे सगळं. दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार करून आपल्या आयुष्यात प्रकाश नाही आणता येत आई. छोटंसं घरकुल आहे त्याचं, किमान त्याला तरी सुखाने जगू दे. मला आणि अमितला एकत्र आणून तू शर्वरीची लाईफ स्पॉईल करशील हे चूक आहे. आणि मी एकटी पडले असं का वाटतंय ग तुला? तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत.
मी जरी एकटी असले तरी हरली नाही ग मी. हेही दिवस जातील निघून. एका स्त्रीला उभं राहण्यासाठी कोण्या पुरुषाचाच आधाराची गरज असते असं नाही. स्त्री जितकी सहनशील असते तितकीच ती कठोरही असते. गरज असते फक्त तिच्यावर विश्वास ठेवायची. करेल ग मी सगळं नीट, नको इतकी काळजी करूस माझी. कळते ग मला, पण मी तुझ्या प्रेमापोटीच अशी वागली. मला माफ कर अस्मी, मला माफ कर. याला प्रेम नाही म्हणत आई, हा स्वार्थ आहे. हा फक्त स्वार्थ आहे. आईच्या मांडीत डोकं ठेवून अस्मिता रडत होती. अमित हा शर्वरीला आणि त्याच्या मुलीला पूर्वाला सोडून पुन्हा अस्मिताकडे येईल का? काय होईल पुढे कथेमध्ये हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. अस्मिताने कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.